पक्षामध्ये कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप खपवून घेणार नाही. उपमुख्यमंत्री सुरेंद्र पवार यांचा इशारा. पक्षाची बदनामी टाळण्याची ही तंबी. वर्धापन दिन मेळाव्यामध्ये अजित पवारांच्या आठवणीनं भावूक. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन मेळाव्यामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांची खेळांवरून टोलेबाजी. खेळामध्ये राजकारण आणि राजकारणात खेळ आणू नका. भुजबळांचा तटकरेंना टोला. तर पुन्हा बॅटिंगची संधी मिळेल, पटेलांचा मुंडेंना शब्द. तृणमूल पाठोपाठ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा. काँग्रेसकडून प्रस्तावाची प्रतीक्षा असल्याचे संकेत देणारं सुप्रिया सुळेंचं सूचक विधान. सोलापूर विधान परिषदेमध्ये महायुतीचा पारडं जड. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या 4 पैकी 3 आमदारांचा महायुतीला पाठिंबा. महायुतीच्या बैठकीला जानकर त्याचबरोबर अभिजित पाटलांच्या उपस्थितीमुळे चर्चांना उधाण. नाशिकमधील महायुतीमधील थंड बंड हे अखेर थंड. गोकुळ गीतेंची माघार. नाशिकमधील निवडणूक एकतर्फी होण्याचा मार्ग मोकळा. शेतकऱ्यांसाठी आमदार रोहित पवार मैदानात. पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अन्नत्याग आंदोलन. कर्जमाफीमधील जाचकटी रद्द करण्याची मागणी. ईगेसीमध्ये आज पहिला सार्वजनिक वाहतूक दिवस. खासगी वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी. इंधन खर्च नियंत्रणासाठी उपक्रम. बेस्टकडून विशेष तयारी. मुंबईवरील पाणी संकट अधिक गडद. धरणांमध्ये अवघा 12% पाणीसाठा. पाऊस आठवडाभर लांबल्यामुळे चिंतेत भर. तर पुण्यातही सोमवारपासून दिवसाआड पाणी पुरवठा. राज्यामध्ये उन्हाचा तडाखा वाढणार. तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता. तर 18 जून नंतर राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज. देशामध्ये मान्सूनची वेगानं आगेकूच. मोसमी पावसाची थेट बिहारमध्ये धडक. मुंबईसह राज्याला मात्र आनंद सरींची प्रतीक्षाच. फिफा वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यामध्ये मेक्सिकोचा दक्षिण आफ्रिकेवर 2-0 दणदणीत विजय. सलामीच्या सामन्यातील अपयशाची मालिका खंडित. झी 24 तासवर आजपासून विशेष कव्हरेज.